हॅलो हॅलो, आपण कुठे चाललोय? कुठे चाललोय लवकर सांग. खारेपाटण. तर आता आम्ही चाललोय खारेपाटणला. उद्या आमच्याकडे भजन आहे गौरीचं. आज गौरी आल्यात तर त्याच्यासाठी खोबऱ्याच्या वड्यांची ऑर्डर दिलेली. महेश काका पाटी आहे, धनुष आहे, हे आमचे जावई आहेत आणि आम्ही चाललोय सगळेजण. तर तिकडे खारेपाटण म्हणजे आमचा आजोळ आहे. ऑर्डर दिलेली आहे आमच्या घरी त्या खोबऱ्याच्या वड्या घ्यायला. आता आम्ही चाललोय शिरगाव ते खारेपाटण. वड्या घेतल्या की परत रिटर्न लगेच घरी येणार, कारण संध्याकाळी गौरीची सजावट करायची. ती पहिली ओढली. छोटी गौर कुठे गेली? ही आता गौरीची झाड आहेत. कोकणामध्ये निसर्गाला किती रिस्पेक्ट आहे हे आमच्या फेस्टिवलमधनं, आमच्या सणांमधनं नेहमी दिसतं. निसर्ग आहे तर आपण आहे, ह्याचं उत्तम उदाहरण कोकणाशिवाय कुठे पर्याय नाही. आणताना न बोलता आणली जाते, तोंडात पाणी असतं आणि ती आता चूळ भरावी लागते. हिचं काय रिझन आहे मला माहीत नाही, पण ते कळेल ह्यांना विचारून. चला, आज हिचा मान आहे गौरीचा आमच्या. तिचं पण नाव गौरीच आहे आणि तिनेच गौरी आणली आहे अशी गौरी. आणि आज रात्री सजावट होईल गौरीची आणि उद्या बाप्पाच्या बाजूला गौरी बसेल. तर आता गौरी सजवायची तयारी चालू झाली आहे. हा बेस आहे गौरीचा, ज्याला परकर घातलेला आहे, बांधलाय. गौरी गौरी नटवते असं झालंय. आजीने गौरीचं सामान हातात पकडलंय सगळं. काय हे? गौरीचं धड आमच्या आजीने पकडलंय. शेलारांचं धड जिच्या हातात आहे तिने गौरीचं धड पकडलेलं आहे. त्यांचे हात बसवले गेलेत गौरीचे. बघा गौरीची मेहंदी बघा. तर छान असा हा गौरीचा मुखवटा आणलेला आहे. बघा डोळे बघा. ती जिवंत वाटतात. हे सगळे गौरीचे दागिने आहेत. आता गौरीला साडी नेसवायचा प्रयत्न यांचा चालू आहे. काय करतेस? म्हणून तू पकडली आहेस? तिला टेन्शन आलंय हे साडी व्यवस्थित नेसवतात का, प्रश्नार्थक चेहरा झालाय आजीचा. तर भूमी आता शूटिंग करते सगळं व्यवस्थित. भूमी कॅमेरा दाखव जरा इकडे. ही आमची बहीण श्रद्धा साडी नेसवते. ही माझी आत्या लागते, तरी पण मी आता बहीणच बोलतो, बहिणीसारखी आहे ती मला. आजी पदर कुठे आला पाहिजे? गणपतीच्या डोक्यावर आला पाहिजे. गणपतीच्या डोक्यावर आला पाहिजे पदर. आमच्याकडे बघा रात्रीचे 12:30 झालेत तरी उत्साह बघा. आमची आजी सगळ्यात जास्त त्याचा उत्साह बघा दाखवतो तुम्हाला. बघा त्याचा उत्साह बघा काय. म्हणजे आता ना तुम्ही त्याला कमेंट करून सांगा काहीतरी. तुमच्यावर सोपवलंय. 7 मुल्या बसवल्यात. आमची फॅमिली बघा मस्त पैकी सगळेजण आनंदात आहेत. अगदी सगळी पुरुष मंडळी गेली आहेत भजनाला. मला ठेवलाय शूटिंग करण्यासाठी, त्याला ठेवलाय खुर्ची गरम करण्यासाठी. हो बघा हे छान बघा. आता दागिने घालायचं काम चालू आहे. कानातले घालायचे अजून.
बांगड्या आहेत हातात. नाही, मागे काहीतरी बांगड्या. कसं वाटतंय तुला? गौरी कशी दिसते? चांगली दिसते. अजून सजवायची आहे ना? हो. हा. गौरीचा सगळा जी मेहनत आहे ती इथे दिसते हातात. ही बघा, हे आहेत माधव. आणि आता आमची रमा काकी आमच्या गौरीच्या दागिन्यांबद्दल थोडीशी माहिती देईल. सांग. आम्ही बिंदी घातली आणि हे कानातले झुमके घातले होत. ही मोत्याची नथ घातलेली आणि ही ठुशी घातलेली. ही चिंचेच तनमणी घातलेला. चिंचपेटी. चिंचपेटी. हा एक तनमणी घातलेला. ही 3 पदराची माळ असा. ही ह्या 3 पदराची माळ आहे. खालची पण ही मोत्याची माळ पण 4 पदरी. मोत्याची माळ ही तनमणी आहे. आणि हे मंगळसूत्र. आणि हातात काय? हातात तोडे. तोडे आहे. बांगड्या आहोत. कंबर पटवा. कंबर पट्टवा. आणि ह्यो बाजू बंद. थय ह्यो बघ ह्यो बघ ह्यो बघ ह्यो बाजू बंद. अशी ही गौराई सजवली. अशी छान गौराई सजलेली आहे. आणि या गौरीची जागा आता गणपतीच्या शेजारी आहे. तर बाप्पाच्या शेजारी जिथे सकाळी मी तुम्हाला दाखवलेलं ही जी झाडं आणलेली गौरीच्या माळावरून, तिथे आता गौरी आम्ही बसवणार आहे. आणि मग उद्या साग्र संगीत तिचं सगळी पूजा सकाळपासून चालू होईल. कारण उद्या पूर्ण दिवस गौरीचा दिवस आहे. तर अशी छान ही गौराई नटलेली आहे, तुम्ही बघू शकता. डेकोरेशन करून झालंय. गौरीला बोलव इकडे. फॅमिली सगळी आता थकली आहे, भागली आहे. बघा, सगळेजण आपापल्या जागा घेऊन बसलेत. फक्त आता कोणतरी बोललं पाहिजे चला झोपा. ही सगळे झोपतील. फक्त एकच माणूस थकला नाही. हे मेन आमचे महापुरुष. या रमाचे माधव आहेत ते. सुंदर चेहरा आणि हे तिचं सगळं सौंदर्य, ही त्याचे दागिने चांगले, हे छान सगळी साडी, कंबरपट्टा आणि फारच सुंदर दोघं दिसत आहेत, गणपती आणि गौरी. आणि उद्या सकाळपासून सर्व गौरीचंच उद्या लाड आहेत. म्हणजे बाप्पाचे पण आहेतच, पण उद्या गौरीकडे विशेष लक्ष आहे. आणि उद्या तिचा दिवस आहे. तर आता सर्व ती कोण आहे? ती माहेरवाशीन आहे. आणि तू आपल्या माहेरी आली. आपल्या माहेरी आली आहे. तिला उद्या ही सासरवाशीन आली आहे. तू कोण आहे तर म्हटलं सासरवाशी. नाही बोलते ही. तर चला आता आम्ही सगळेजण झोपायला जातो. गणपती बाप्पा मोरया.